हॅलो नमस्कार मंडळी, गामिनी क्रिएशनमध्ये पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आता सध्या दिवाळी चालू आहे आणि दिवाळीच्या सुट्ट्या एन्जॉय करायला मी माहेरी आलेली आहे. आणि खूप बोर झालं होतं घरी. आईला म्हटलं चल थोडंसं आपण फिरूनच येऊया. तर माझं माहेर जेल रोड नाशिक रोड आहे. तर नाशिक रोडचं हे फेमस मुक्तिधाम मंदिर आहे आणि मुलांनाही पण खास दाखवायचं होतं म्हणून आम्ही आलेलो आहे आता. आणि ह्या मंदिरात खूप लहानपणापासून आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. बरीच वर्ष झाली मी आलेली नव्हते. तर आता म्हटलं मुलांनाही दाखवून आणू. मुलांना पण सांगितलं ना का मुक्तिधाम मंदिर खूप छान आहे. तर मुलांनी हट्टच धरला जायचं. तर म्हटलं चला आज जाऊनच येऊया, आलो इथं. तर इतकं छान आणि प्रसन्न वाटतं ना ह्या मंदिरात, इतकं शांतता असते ना. बाहेरून पण खूप लांबून लांबून लोक येतात दर्शनाला. आणि तुम्ही बघू शकता मंदिराचा परिसर किती मोठा आहे, एकदम भव्य दिव्य परिसर आहे. समोरच राम लक्ष्मण सीतेची मूर्ती आहे. त्या मूर्तीकडे बघितल्यावर इतकं प्रसन्न वाटतं ना. तर सगळ्या म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या देवी देवतांचं दर्शन होतं आहे आपल्याला. आणि हे पण खूप छान बघण्यासारखं आहे. तुम्ही जर कधी नाशिक रोडला आले ना तर या मुक्तिधाम मंदिराला अवश्य भेट द्या. खूप बघण्यासारखं मंदिर आहे. तर इथे आल्यावर आहे ना, हे दृश्य बघितल्यावर आहे ना आपल्याला केदारनाथचीच आठवण येते. जसं काय आपण केदारनाथलाच आलेलो आहे. मला तर असंच फिलिंग झालेलं होतं. बघा ना, पूर्ण नंदी आहे, पूर्ण महादेवाची पिंडी आहे, भगवान शंकर पार्वती आहे, खाली पूर्ण महादेवाच्या पिंडी आहे. तर मुलांना दाखवलं ना तर इतकं आवडलं ना मुलांना. खूप शांत आणि प्रसन्न वाटतं इथे. खूप दिवसांनी दर्शन घेतलं त्यामुळे मलाही बरं वाटलं, कारण की घरी बसून बसून पण खूप बोर झालेलं होतं. हे बघा, हे राम लक्ष्मण सीतेची मूर्ती आहे समोरच. आणि एकदम आपण एंट्री घेतो ना, एकदम प्रसन्न वाटतं त्या मूर्तीला बघितल्यावर. तर आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि साईडलाच आहे ना गार्डन होतं. म्हणजे असं नाही का, गेम झोन वगैरे असतात तसं होतं. तर गेम वगैरे एवढं काही नव्हतं, पण जे काही होते गेम ते मुलांना दाखवण्यासाठी मी इथे मुलांना आणलेलं आहे. आणि ही इथे ट्रेन, छोटे छोटे मुलांची ट्रेन आहे इथे. तर मुलं बघत होते की गेम झोन. तर म्हटलं चला आता गेम बघून झालेलं आहे. आता मुलांनाही पण खूप भूक लागलेली होती आणि मला पण खूप भूक लागलेली होती. तर शेजारीच गार्डन पण आहे. हे गेम झोनचं वेगळं गार्डन आहे आणि मुलांना घसरगुंडी झोके वगैरे खेळायला साईडला दुसरं गार्डन आहे. पण आम्हाला आता उशीर पण खूप झालेला होता, अंधार पण खूप लवकर पडत होता. तर म्हटलं चला मग आपण आहे ना बघून आहे ना लवकरात लवकर घरी जाऊया. तर इथे आहे ना रस्त्याच्या साईडला ना पूर्ण कटलरीचे दुकान आहे. इतकं छान वाटतं ना बाहेर म्हणजे मंदिरातून बाहेर निघालं का त्याच्याच शेजारी पूर्ण कटलरीचे दुकान आहे. कॉस्मेटिक, बांगड्या वगैरे सर्व म्हणजे असे जे लांबून लांबून लोक येतात ना ते पण भरपूर खरेदी करतात. आणि रस्त्याच्या त्या साईडला आहे ना पूर्ण काजू, बदाम, पिस्ता, खारीक याची दुकानं असतात. तर आता आम्हाला पण भूक लागलेली खूप. आम्ही पावभाजी घेतलेली होती. आम्ही 4घच जण आलेलो होतो, कारण की भाऊजाई पण माहेरी गेलेली होती दिवाळीसाठी. आणि बहीण पण उद्या येणार होती, म्हणजे तिला उशीर होता 1-2 दिवस. तर म्हटलं चला आलो येतं आपण तर जाऊ तरी फिरायला. तर इथे आमची पावभाजी खाऊन झालेली आहे. आणि साईडलाच आहे ना पावभाजी खाऊन झाल्यावर थोडंसं चालून आल्यावर ना हे फेमस दूध आहे, मलईचं दूध. इतकं छान लागतं ना. आम्ही लहान होतो ना तेव्हा आईवडील आम्हाला इथे दूध प्यायला घेऊन यायचे. तशी ती चव अजून तोंडावर आहे. तर मग मुलांना सांगितलेलं होतं ना मी, खूप छान दूध लागतं. तर मग मुलं म्हणे आम्हाला पण प्यायचं आहे. तर मग मुलांना पण इथलं दूध प्यायला घेऊन आलेली. पूर्ण मलईचं दूध आहे, त्याच्यामध्ये खवा टाकून देतात प्यायला. इतकं छान दूध लागतं ना. तर इथे अनिकेत आणि दिदी आहे ना दूध प्यायचा आनंद घेत आहेत. आईचं पण दूध पिऊन झालं आणि मी पण गरमागरम दूध घेतलेलं होतं. खूप छान चव होती दुधाची. तर आता इथे संध्याकाळ होत आलेली आणि मस्त अशी दुकानाला लायटिंग वगैरे केली आहे. दूध पिऊन झाल्यावर मला ऋषीचं थोडंसं सामान खरेदी करायचं होतं, बिस्किट पुडे वगैरे, ते आम्ही घ्यायला आलेलो आहे.